त्यांनी वडिलांबरोबर सौदा केलेत पण त्यात स्टॅम्प मिळेना. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला 2017मध्ये माझं राहिलेलं जागा माझ्या कब्जात असलेलं, आज सगळ्यात माझ्या कब्जात असलेलं त्यांनी दुसऱ्याला विकले. आनंद शंकर देशेट्टे, फुलाबाई शंकर देशेट्टे, कालिंदा शंकर देशेट्टे, महेश शंकर देशेट्टे ह्या लोकांना विकले. एकाला विकले पण हे सगळेच लोक गुंड आणून माझं घरच लुटून गाडीत भरून घेऊन गेले. माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे, माझ्या मुलाला धोका आहे, माझ्या मुलीला धोका आहे. आम्ही बाहेरगावी राहतो. एक घटना घडल्यापासून आजपर्यंत मी गावाकडे गेलो नाही साहेब. त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. कोर्ट काय गेल्यावर त्यांच्याच बाजूला बोलतात. तुमचं काय, तुमच्याजवळ कागद काय आहे. कोर्टात मॅटर चालू आहे. कोर्ट काय निकाल देईल ते मी मान्य करायला तयार. ते माझं तिकडंच ठेवलेत आहे. त्यांच्याच बाजू धरून माझं व्यापारसुद्धा करायला तयार नाही. सगळीकडे गेलो, तहसीलदार साहेबाकडे गेलो, DYSP साहेबाकडे गेलो, SP साहेबाकडे गेलो. आता इथं साहेबांना निवेदन दिलं, जिल्हाधिकारी साहेबांना. मला न्यायच मिळाला नाही ह्याच्या विषयात. भर दिवसा 12-1 दरम्यान 12 तारखेला 12/4/2024ला माझं घर काढून घेऊन गेले आणि 13 तारखेला JCB लावून संडास बाथरूम बांधलेलं तोडून सर्व लेवल केले. त्यानं गावाला येऊ दे, त्याला तोडतो म्हणते. कोण आहे त्यांनी असं बोलणारे कोण आहे? ते हे समोर बोलत नाहीत ना, माझ्या मागं बोलते ते लोक. घेऊन त्याचं फोटो काढा म्हणलं. तुमचं आता घर कुटुंब कुठं ठेवलंय तुम्ही? उघड्यावर पडलं तुमचं कुटुंब? त्यांनीच भरूनच घेऊन गेलेत की काय? मग तुमचं तिथं बाई कामाला नव्हती का कोणी? आम्ही राहायला हुमनाबादला पोरगी शाळेला शिकायला. आणि दुसऱ्यावर मी भाड्याने ठेवलो होतो. भाड्यानं म्हणजे साफसफाई करायला राहू दे म्हणून ठेवलो होतो. त्यांनी त्यांचं सासूरवाडीला गेले कार्यक्रम असल्यामुळे ते संधी साधून ह्याने बाहेरचे गुंड आणून भर दिवसा 12 तारखेला 12 ते 1 दरम्यान भरून घेऊन गेलेत. सामान सगळं, हत्यार सगळं तसं. त्याचं कुठंच न्याय मिळाला तयार नाही. हे काय महाराष्ट्रात? मला तर ते वाल्मी कराडचं आठवणीला आलं गावात. असं किती 4-5 प्रकरण घडलेत. कोण इथं दाद घ्यायला तयार नाही तुमच्याकडे. आता तुम्ही निवेदन दिलं, काय म्हणले साहेबांनी म्हणले, SP साहेबांना मी सूचना करतो, तुमचं काय ते मार्ग काढायला प्रयत्न करतो म्हणले. पण मला काय मार्ग निघायचं दिसेना. साहेब तर चांगलं बोलले मला. हां, निवेदनसुद्धा घेतले, विचारपूस चांगले केले, सर्व काही केले. पण ह्याचं कुठंच त्यांच्यावर व्यापारच होईना. ते एवढं मोठं दरोडा घातले, घरच घेऊन गेले जागेवरून, संडास बाथरूम पाडले. त्याला काय आहे का नाही? मी आज 12 तारखेपासून आजपर्यंत गावाकडे गेलो नाही. माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. ह्याचं कोणच दाद घेणार पोलीस स्टेशनमध्ये. आपलं नाव सांगा ना. गुंडप्पा सिद्धप्पा वाकडे.